एक अशी स्त्री जिने दुःखाला देखील रंगमंचावरती नाचवलं होतं आणि इतिहास घडवला होता. त्यांचं नाव म्हणजे विठाबाई नारायणगावकर, ज्यांचा जन्म 1935 ला झाला होता आणि त्यांनी लोककलेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं होतं. ज्यांच्या नृत्याच्या कलेवरती संपूर्ण महाराष्ट्र हा फिदा होता आणि ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील भेटला होता. त्यांचं गाणं जे सर्वात सुप्रसिद्ध होतं ते म्हणजे पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. हे सुप्रसिद्ध गाणं त्यांच्यामुळे अमर झालं होतं. त्यांची खरी कहाणी ही पडद्यामागची आहे. जेव्हा त्या 9 महिन्याच्या गर्भवती होत्या त्यावेळी त्या स्टेजवरती लोककला सादर करत होत्या. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं. त्या पडद्यामागे गेल्या, बाळाला जन्म दिला आणि परत स्टेजवरती येऊन त्यांची कला सादर केली. त्यांचे कलेवरचं प्रेम पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. भारत आणि चीनच्या युद्धाच्या वेळी त्या सीमेवरती जाऊन जवानांसमोर आपली कला सादर करून सैन्याचं मनोबल हे वाढवत होत्या. जिथे आपण बॉलिवूडमधल्या ज्या वेगवेगळ्या अभिनेत्री आहेत त्यांना आपण इतका जास्त फेम आणि रिस्पेक्ट देतो, पण तिथेच लोककलेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या कलाकारांना आपण तितकी रिस्पेक्ट देत नाही. हा आपला सर्वांसाठी संपूर्ण खूप मोठा प्रश्न आहे. ज्यांनी आपली लोककला जिवंत ठेवली, लोकांपर्यंत पोहोचवली, त्यांनाही तितकाच सन्मान भेटला पाहिजे जितका बाकीच्या अभिनेत्रीला भेटतो. तुमचं ह्याबद्दल काय मत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा.